UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली, संतोष देशमुखांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल। परस्पर याचिका केल्याचा आरोप, वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत याचिकेमध्ये उल्लेख। मी राजीनामा दिला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही। बीड प्रकरणातील आरोपींवर मुक्का लावा, कुणालाही भेटू देऊ नका। आरोपींची तेरे नाम मधील सलमान सारखी अवस्था झाली पाहिजे, सरपंच परिषदेतून सुरेश धस यांचा निशाणा। भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे बुडालेल्या लोकांचे प्रश्न मांडले, भेटीनंतर धसांची माहिती। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप, अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? कराड सोबत मुंडे, फडणवीस, अजित पवार आणि शिंदेंचा एकत्र असलेला फोटो ट्विट करत संजय राऊतांचा सवाल। फडणवीस, अजितदादा, बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील, मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। सरपंच परिषदेच्या वतीने आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध, लातूर ते अंबेजोगाई रस्त्यावर चक्काजाम आंदोलन। सज्जन माणूस असता तर एका मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाहीत। अंजली दमानी यांची धनंजय मुंडेंवर टीका। संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबीय फडणवीसांशी चर्चा करणार। धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा शर्मा यांच्याकडून मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल। धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप। मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली। पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। विधानसभेत शिंदेंच्या नकारामुळे युती होऊ शकली नाही, असाही दावा, सूत्रांची माहिती। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार। हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता। मोठ्या पक्षाला मतदान करू नका, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार पक्ष। विधानसभेतील पराभवानंतर असपच्या महादेव जानकरांचा हल्लाबोल। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक। जनरल आरोप करू नका, नेमका घोळ कुठे झाला ते सांगा। निवडणूक आयोगाने विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक जाहीर। 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। आप, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होणार। अभिनेता सलमान खानच्या वांद्रेमधील घराची सुरक्षा वाढवली। घराच्या खिडक्यांना आणि बाल्कनीमध्ये खास बुलेट प्रूफ काचा। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सलमान आरोपीच्या टार्गेटवर असल्याचं आरोपपत्रामधून समोर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।